The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. Welcome to The Voice Vista. This is Life Unfiltered, a candid podcast with Tushar Patwardhan. माँ इन हिंदी और माझ्या मातृभाषेमध्ये आई is a word that is close to every child's heart. It's not just a word, it's feeling. A feeling of love, care, compassion, bonding and purity. A mother is an epitome of strength. Every child feels blessed and protected in the arms of his mother. While speaking, every tongue gets numb. While listening, every heart starts beating faster. Ma, I is just not a word, but a universe in itself. As much as I go back in my memory lane, I always remember my eye as one standing us for every single thing in my life. तिचं आयुष्य जणू काही फक्त मी, माझा भाऊ किंवा माझे वडील यांच्याच भोवती व आमच्यासाठीच होते. आम्ही चांगलं शिकावं, खूप मोठं व्हावं यासाठी तिचे प्रयत्न नेहमी असायचे. डिपेंडिंग अपॉन माय स्टडी पॅटर्न, समजा रात्री जाणार असेल तर ती रात्री आमच्यावर जागायची, सकाळी लवकर उठणार असेल तर सकाळी लवकर उठवायची, उठवून अभ्यास करून घ्यायची. सो इट्स गोट बी जर्नी. नुसतं एकटा असं नव्हतो मी, आई नेहमी पाठीशी होती. याचबरोबर घर टापटीप, छान स्वयंपाक व काटकसरीत, पण कुठेही आम्हाला कधी काही कमी पडू दिलं नाही. मी इंजिनियर व माझा भाऊ डॉक्टर झालो व याचं श्रेय जितकं आमच्या मेहनत व अभ्यासाला आहे त्या अधिक कितीपट अधिक इनफॅक्ट तिच्या सपोर्ट सिस्टीमला आहे. मला अजून आठवतो तो दिवस जेव्हा मी इंजिनिअरिंग कॉलेजला निघालो होतो व आई बाबा मला सोडायला बसस्टँडवर आले होते. वेल, ही 91ची गोष्ट आहे. सो तेव्हा आजसारखे आई वडील कॉलेजमध्ये सोडून परत यायचे नाही. तेव्हा असंच बसमध्ये सोडून द्यायचे आणि आम्ही तसंच आमचा पुढचा प्रवास करायचो. इनफॅक्ट ॲडमिशनच्या वेळेससुद्धा आई किंवा वडील दोघांपैकी कोणी आलेलं नव्हतं. पुण्याला होतं, मामा आला, मामाने ॲडमिशन करवली. रूमची जेव्हा वेळ आली, मामी आली, तिने बघितलं आणि तिने सर्टिफिकेट दिलं की येस दिस इज ओके प्लेस, आणि मी ती रूम बुक केली. वेल, तेव्हा परिस्थिती पण तशी नव्हती प्रवली आणि दिवस पण वेगळे होते. ओके, कमिंग बॅक. सो तो सगळा जो एपिसोड आपण म्हणतो त्याच्यासाठी पुण्याला रूम बघणं असू दे, ॲडमिशन असू दे, ते सगळं झाल्यानंतर when it came to actually going to Pune for the education part of it, it was very different. मुलगा घर सोडून 4 वर्ष बाहेर राहणार, तर आमच्या मातृश्रींच्या डोळ्यात अश्रू होते. कसं होईल, काय खाईल, कुठे राहणार आहे, काय सोयी असतील. मेड टीयर्स रोल डाऊन अ चेअर. नाशिकला घरी असताना वन इज सो वेल प्रोटेक्टेड आणि त्याची जाणीव आम्हाला बाहेर पडल्यावर येते. समजतं की आई तुम्हाला काय काय सुखसोयीमध्ये ठेवत होती. माझ्या आईचं प्रेम वेगळंच आहे. फ्रीडम पण देते खूप, पण सगळी माहिती पण ठेवते. लहानपणी तर आम्ही तिच्या अवतीभोवती कम्प्लिटली असं जस्ट गोइंग टू बी अराउंड हर म्हणतो ना, तसा प्रकार असायचा. तिच्याच बरोबर नातेवाईकांकडे जायचो आणि तेव्हा काळच वेगळा होता. आम्ही असे आठवडे नातेवाईकांकडे राहायचो सुद्धा. आता मोठे झालो तरी आई ही आईच आहे. अजूनसुद्धा पुडिंग केलं, गाजर हलवा असू दे, लाडू तर ऑलमोस्ट नेहमीच देत असते आणि मधून रागवते सुद्धा. अजूनसुद्धा रागवते बाय द वे. सो ही अशी ती आई. माझे वडील फार लवकर गेले. तिने न कोलॅप्स होता फॅमिलीला होल्ड करून ठेवले. बाबा नाही म्हणून अजिबात खचून न जात तिने इनफॅक्ट दुहेरी भूमिका घेत बाबांची पण आणि स्वतःची अशी दोन्ही कर्तव्य पार पाडले. ती माझ्या कंपनीत पार्टनर पण आहे व नुसती पार्टनर नावाला नाही आहे. ती अधूनमधून कंपनीत पण येते आणि काय कसं चाललंय सगळं समजून घेते. नवीन ऑर्डर्स आल्या असतील तर ते काय आहेत त्याच्याबद्दल इत्थंभूत माहिती पण घेते. आणि समजा कधी याला जमलं नाही तर नक्कीच 1-to-1 मध्ये विचारपूस करत असते, काय ऑल वेल. सो ही अशी माझी आई आज 74 इयर्सची आहे. तरीही ती कम्प्लिटली इंडिपेंडंट राहते.
एकटी असते पण परफेक्टली राहते. शी मॅनेजेस हर सेल्फ एव्हरीथिंग. अगदी किराणा, भाजी, वॉट एव्हर कम्प्लिटली स्वतः मॅनेज करते. इजन दॅट अ सिम्बल की मानसिकरित्या ती किती अजून बॅलन्स्ड आणि स्ट्रॉंग आहे. अजून सुद्धा ती नातेवाईकांना बोलवून त्यांचं अगत्याने करत असते. थँक्स टू मोबाईल सगळ्यांशी ती छान कनेक्टेड पण असते. तिचं प्रेम ते आता फक्त माझ्या किंवा माझ्या भावापुरतं सीमित नाही राहिलंय. माझी मुलगी जेव्हा नाशिकला सुट्टीत येते तेव्हा आजीच्या हातची जेवण व भरपूर गप्पा असतात. माझा मुलगा 12वीत आहे. त्याला डिस्टर्ब न करता त्याचा अभ्यास कसा चाललाय, आता पुढची कुठली एक्झाम आहे, पुढे कसं काय होणार आहे, त्याच्याबद्दल नेहमीच चौकशी करत असते. आजकाल तिला माझी एक वेगळीच काळजी लागलेली असते की बाबा रे हा रनिंग किती करतो, म्हणून ती सारखी माझी चौकशी करत असते. तिचा रोजचा एकच प्रश्न असतो की आज किती पळालास. अहो मध्ये तर एक गंमतच झाली. मी साधारण 1 वर्षभर कुठलीच ऑर्गनाइज्ड मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट नाही केलं. तर आई साहेब विचारतात, अरे बरेच दिवसात मॅरेथॉनला नाही गेलास कुठल्याच. अँड आय एम लाईक आता काय करावं, पळालो तरी बोंब, नाही पळालो तरी बोंब. बट दॅट्स एक्झॅक्टली वॉट आईज हार्ट इज. बट ॲट द एंड ऑफ द डे शी इज रिअली व्हेरी प्राऊड ऑफ मी अँड माय ब्रदर. अँड वॉट वी बोथ आर टुडे वी ओ एव्हरीथिंग टू हर. येस, आता आमचे रोज थोडेसे स्वॅप झालेले आहेत. आय हॅव रिस्पॉन्सिबिलिटी टू लुक आफ्टर हर. विथ एज तिला काहीतरी कधी कधी होत असतं. सो तेव्हा जे काही होईल त्याच्यासाठी मी तिच्या पाठीशी आता उभा असतो. पण अजून सुद्धा ॲट एज ऑफ माय एज ऑफ 50 मला अजून सुद्धा बरेचदा असं एक पाठिंबा म्हणा किंवा आधार म्हणा तो तिच्याशी बोलून खूप छान परत असा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. शी इज डेफिनेटली माय स्ट्रेंथ इवन टुडे. I love you. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.